जेव्हा बाबासाहेब भीमाईच्या पोटात होते तेव्हा बाबासाहेबाला भीमाईला विचारलं आत्या मिराईला म्हणे भीमाई 9वा महिना लागला तुला डोहाळे लागले असेल म्हणे काही खायची इच्छा होती का गं म्हणे तर भीमाई काय म्हणे वंश माझी नाही का म्हणे नुसतं पुस्तकच वाचायची इच्छा होते म्हणे तर आता काल परवा माझ्या समोरच्या एका वहिनीला दिवस आहे बाई मा एवढं मोठं डेटर घेऊन आली बाई माझ्या समोर मी तिकडून आली मी म्हटलं वहिनी 9वा महिना लागला का म्हटलं हो ना ताई दीदी म्हणे मी म्हटलं डोहाळे लागले असेल काही खायची इच्छा होती का म्हटलं दीदी खरं सांगू का म्हणे म्हटलं हो खरं सांग ना तुम्ही कानी म्हणे बाहेर पाणी शिंपता की नाही म्हणे तर तिची कानी त्या माती उचलून ते मातीच खाऊशी वाटते माहिती कोळशे खाऊशी वाटते म्हणे गौऱ्या ते शेण जाळलं की नाही तर कोळशेच खाऊशी वाटते म्हणे विचार करा तुम्ही शेण खाता लेखना खाता माती खाता कुठे तुमच्या कुठे महापुरुष होते चोपटे पैदाने होते गंजेटे पैदाने होते बलात्कारी पैदाने होते लढरे पैदाने होते चांगले कुठे होते महापुरुष होते का आणि पहिले महापुरुष कसे जन्माला यायचे 11वे 14वे 8वे है की नाही विवेकानंद 8वे होते बाबासाहेब 14वे होते आता तर बाई 14 नाही 15 नाही हम दो हमारे दो फॅक्टरीज बंद झाली ना ते आता फॅक्टरी बंद झाली महापुरुषाची आता तर म्हणते बच्चा एकही अच्छा 2 पण नको आणि माझी माय तर एक दिवस काय म्हणे मला म्हणे माय म्हणे माझी कानी म्हणे सासू लवकरच मेली म्हणे नाही माझा कानी म्हणे माय सासरा लवकरच मेला म्हणे म्हटलं मग नाही माय सासरा वाचला असता की नाही म्हणे माझ्या सासूले अजूनही लेकर झाली असते म्हणे मी म्हटलं अजूनही झाली असते म्हणजे किती होती माय म्हटलं तुझ्या सासूला लेकर आणि काय माय म्हणे फक्त 21 तर लेकर होते म्हणे माझ्या सासूला म्हणे 21 ओ माय म्हटलं आम्ही 2 लेकरात भागड्या मशा होतो तुझ्या सासूले 21 लेकर तरी दंड पिकअप संध आवरेज तरी म्हणतो म्हटलं का आधी होतच होते वाव वाय माय म्हटलं विचार करा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले किती 361 किल्ले एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही कधी कधी आपण किल्ले बघायला जातो तिथल्या तोफा बघतो कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिसते का दिसते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोणत्यातरी किल्ल्यावर एवढे किल्ले जिंकले पण एकाही किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहिलं नाही आताचे आमदार खासदार चोरटे एखादा संडास बांधतात त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून संडास त्याच्यावरही लिहितात अरे विचार करा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावड्याव आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराज नसता तर आज आम्हाला महाराष्ट्र दिसला नसता त्याचे वंशजाव आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना किती किल्ले जिंकले एका किल्ल्यावर नाव लिहिलं नाही की असे किल्ले की दिवसभर जर आम्ही फिरलो तर आतमध्ये भुलल्याशिवाय राहू नये संडास म्हणजे एवढं तिथेही जाऊन आपण हम सबकी होतो प्यारा सा सबकी वो तो कमी वयात अधिक लय ऐकू आहे मला हम सबकी वो तो शान ओ प्यारा सा